नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एक नवीन आठवडा आपल्यासमोर आलेला आहे आणि ह्या महिन्याच्या शेवटी कुठला सण आहे तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, अक्षय तृतीया. आपण अक्षय तृतीयाला एक करा केळी पुजतो, माहीतच असेल सर्वांना. तर त्याच्या साईडला म्हणजे बाजूनी गोल आकार काढण्यासाठी आपण रांगोळी बघणार आहोत. ही रांगोळी तुम्ही सवाष्णी घालतात जेवणासाठी, उपवास करू म्हणतात कुणी कुणी, त्यांच्या ताटाभोवती पण काढता येईल किंवा आपण एखादा कलश वगैरे मांडतो देवीसाठी, म्हणजे कुठल्याही शुभ पूजा विधीसाठी ही रांगोळी काढता येईल. आधी तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की अक्षय तृतीया म्हणजे काय, आपण हे बघू पहिल्यांदा. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते अक्षय तृतीया. तिला मराठवाड्यात म्हणजे माझ्या माहेरी आखाजी पण म्हणतात. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. आपण ह्या दिवशी जर काही दान धर्म केला ते एकदम शुभ मानलं जातं आणि ह्या दिवशी आपण काही सोनं नाणं पण, म्हणजे चांगला मुहूर्त असतो सोनं वगैरे खरेदी करण्यासाठी. आजकाल तर सोनं खूप महाग आहे, पण आपण आपल्या परिस्थितीनुसार घेऊ शकतो सोनं. किती, अर्धा ग्राम, 1 ग्राम, काय हे आपण अजून अक्षय तृतीयाचे महत्त्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण बघूया. ही आपली पहिली रांगोळी. आधी मी त्याला सर्कलमध्ये छोटे छोटे टिपके काढून घेतले आणि असे बाजूने डिझाईन काढून घेतली. मैत्रिणी, तुम्ही हा पेन बघताय का माझ्या हातातला? तुम्ही लहानपणी हा पेन बघितला असेल, शाईचा पेन आहे. म्हणजे ही एक जे 90 साली जन्माला आलेले मुलं आहे, 90 किंवा त्याच्या आधीचे, त्यांच्यासाठी एक एक खूप सुंदर आठवण आहे हा शाईचा पेन म्हणजे. अजून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याकडे रस असतो. जोपर्यंत अक्षय तृतीया होत नाही तोपर्यंत आमच्या घरी किंवा आमच्या भागामध्ये रस खाल्ला जात नाही किंवा कैरीही खाल्ली जात नाही. ज्या दिवशी अक्षय तृतीया असते तेव्हा पहिला रस केला जातो देवाला, आपल्या पितृंना नैवेद्य दाखवता आणि त्यानंतरच वर्षाचा पहिला रस खाल्ला जातो. वर्षाचा म्हणजे त्या उन्हाळ्यातला किंवा आपण म्हणतो ना ह्या वर्षीचा रस, पहिला रस, तो खाल्ला जातो. पूर्वीच्या काळी आंबे काही एवढे लवकर येत नव्हते, त्यामुळे बायका आपल्या चुलीमध्ये ती कैरी वगैरे भाजून घ्यायच्या आणि त्याचा रस बनवायचे, म्हणजे पन्हं वगैरे म्हणू शकता तुम्ही, आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. पण आजकाल टेक्नॉलॉजी एवढी व्हास्ट आणि एकदम भारी टेक्नॉलॉजी आली ना, तर आपण आजकाल आपल्याला लगेच आंबे भेटून जातात, बाजारात लगेच आंबे येतात. ही आपली दुसरी रांगोळी आहे. सेम तसाच सर्कल काढून घेतला आणि छोटे छोटे टिपके देऊन घेतले. मैत्रिणी, तुम्ही ही रांगोळी खरंच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या त्या करा केळी पूजाल ना, त्या दिवशी काढून बघा, खूप सुंदर वाटेल. आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी. ह्या 3 रांगोळ्या आपण काढणार आहोत. ही दुसरी रांगोळी चालू आहे. तिसरी रांगोळी एकदम साधी आहे, एकदम म्हणजे नाही का, जर तुम्हाला खूप घाई असेल त्या दिवशी तर तुम्ही ती 3 नंबरची रांगोळी ट्राय करू शकता. नाहीतर मी रिकमेंड करेल की या पहिल्या 2 रांगोळ्याच ट्राय करा. छान वाटते बघा, किती सुंदर वाटते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. अक्षय तृतीयेच्या आधी शेअर करा ही रांगोळी, म्हणजे त्यांना वेळीच अशी घाई होणार नाही. ते आदल्या दिवशी बघून ठेवतील आपल्याला कुठली रांगोळी काढायची दुसऱ्या दिवशी असं. आता सध्या मी तर तिथे काही कलश वगैरे ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे मी मध्ये माझ्याकडे एक डेकोरेटिव्ह आहे ती वस्तू ठेवली त्या फोटो काढण्यासाठी. बघा, हा पेन आठवतोय ना मैत्रिणींनो, शाईचा पेन आहे. घरात होता, मग मी माझ्या रांगोळीसाठी वापरला आहे त्याला. पूर्वीच्या काळी शाईचा पेन, ती बॉटल यायची एक कॅमलिनची, आणि एक पायलटचा पेन म्हणून होता. आपली दुसरी रांगोळी पण बघा किती सुंदर दिसते. त्यामध्ये ते एक डेकोरेटिव्ह वस्तू आणली मी, ती ठेवून दिली. तुम्ही ताटाभोवती किंवा आपल्या कलशाभोवती काढू शकता. ही तिसरी रांगोळी तर एकदम सोपी, तुमचे छोटे मुलं पण काढू शकतील, एवढी सोपी. ते डबल का फिरवते, कारण की थोडा जाड पट्टा पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे मी डबल तो बॉटलने फिरून घेतला. आणि हे आपले इयरबडच्या साहाय्याने किंवा तुम्ही बोटाच्या साहाय्याने पण तो सर्कल परत आतून हे करू शकता. आणि
त्या इयरबडच्या साहाय्याने मी डिझाईन करून घेतली. तुम्ही एखाद्या काडीच्या मदतीने पण करू शकता. मला ॲक्च्युली इथे दुसरी रांगोळी काढायची होती, पण खूप घाई होऊन गेली, त्याच्यामुळं मी ही काढून टाकली. ही सुचली मला साधी सोपी. म्हटलं ठीक आहे ना, ज्यांना खूप घाई असेल ते काढू शकतील ही रांगोळी. तुम्ही याच्यात वेगळे कलर पण वापरू शकता मैत्रिणींनो. मी फक्त सफेद याच्याने काढली आहे. कलर टाका पण त्याच्यामध्ये, हळदी कुंकू किंवा जो कलर आवडेल तो कलर टाका तुम्ही. आणि रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत बघा. उद्याच्या भागात भेटूया. उद्या पण मी तुमच्यासाठी अक्षय तृतीयेसाठी बॉर्डर रांगोळी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.